नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता, दिसायला तर इतकं सुंदर दिसतंय आणि चवीला पण इतका भन्नाट झाला होता. असा फ्राईड राईस, एग फ्राईड राईस बनवलाय मी. तर खूप सोपी रेसिपी आहे आणि बनवायला सोपी आणि होते पण झटपट अशी, आणि लहान मुलांना तर फार आवडेल अशी ही रेसिपी आहे. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये जर खूप जास्त भूक नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता. खूप छान, टेस्टी आणि सोपी अशी रेसिपी आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी कढईमध्ये तेल घेतले मी, साधारणतः एक 2 चमचे इतकं, आणि 5 अंडी आहेत तर ती एका पातेल्यामध्ये घेतलीत आणि ती छान फेटून घेतलीत. त्याच्यामध्ये मीठ वगैरे काही ॲड केलं नव्हतं मी. आणि अंडी आहेत फेटलेली तर ती टाकलेत तेलामध्ये, आणि त्यानंतर अगदी थोडीशी मिरपूड आणि चवीपुरतं मीठ टाकलंय, आणि चिली फ्लेक्स आहेत, ऑप्शनल आहेत. तर आणि हे जे आहे, हे ऑमलेट आपल्याला असंच उलटण्याने मध्ये मध्ये फोडून घ्यायचं आहे, आणि अगदी त्याचे थोडे मोठे असे चंक्स करून घ्यायचे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे छान असे चंक्स मोठे मोठे करायचे. अगदी भुर्जी अशी नाही करायची, थोडीशी जाडसर असे चंक्स ठेवायचे. असे चंक्स राईसमध्ये खूप छान लागतात, टेस्टी लागतात, आणि मिरपूड आणि मीठमुळे त्याला चव पण खूप छान येते. तर बघू शकता तुम्ही, अगदी जाडसर असे मी चंक्स ठेवलेत. अगदी एका मिनिटातच हे ऑमलेट आहे तर ते तयार होतं. आणि त्याच कढईमध्ये मी परत एकदा 2-3 चमचे तेल घेतलं, आणि तेल छान गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आहे तर तो ॲड केलाय. तर साधारणतः 10 ते 12 लसूण पाकळ्या आहेत. तर ते बारीक चिरून घेतला मी लसूण, आणि लसूण छान असं तेलामध्ये परतून घ्यायचा. त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा, म्हणजे तेलामध्ये त्याचा छान असा फ्लेवर उतरला जाईल आणि भातामध्ये तो खूप छान लागेल. त्यानंतर कांदा आहे बारीक चिरलेला, एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय बारीक चिरून, आणि कांदा पण थोडासा सॉफ्ट होईपर्यंत 1-2 मिनिट इतका आपल्याला परतून घ्यायचा आहे. खूप जास्त शिजू द्यायची गरज नसते आपल्याला फ्राईड राईसमध्ये. आणि त्यानंतर त्यामध्ये गाजर ॲड केले. तर एक छोट्या साईजचं गाजर होतं तर ते बारीक चिरून घेतलं, बारीक त्याचे तुकडे करून घेतले, आणि ते पण छान असं तेलामध्ये परतून घेतले. एखादा मिनिट आपल्याला ते परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर शिमला मिरची आहेत, तर 3ही प्रकारच्या शिमला मिरची होत्या माझ्याकडे, तर त्या मी ॲड करून घेतल्यात. आणि स्वीटकॉर्न आहेत तर ते थोडेसे मी पाणी आणि मीठ टाकून उकळून घेतले होते. त्यामुळे हे सगळं जास्त परतायची गरज नाही आहे. थोडंसं परतलं एखादा मिनिट की त्यानंतर त्यामध्ये अगदी पाव चमचा इतकी मिरपूड टाकली आहे, आणि 1 चमचाभर सोया सॉस आहे, 1 चमचा चिली सॉस आहे, रेड चिली सॉस, आणि एक 10चं पॅकेट आहे शेजवान चटणीचं, तर ते टाकणार आहे मी. आणि हे सर्व जे आहे तर ते छान असं परतून घ्यायचं आहे. सर्व भाज्यांमध्ये हे सॉस जे आहेत तर ते छान मिक्स करून घ्यायचे. आणि त्यानंतर अगदी थोडंसं मी पिझ्झा पास्ता सॉस आहे ना तर ते टाकले, आणि त्याच्यानंतर फ्राईड राईस मसाला आहे तर तो ॲड केलाय. आणि आता हे सर्व जे मिश्रण आहे तर ते छान मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं, आणि त्यानंतर आपण जे ऑमलेट केलं होतं त्याचे चंक्स केले होते ते थोडेसे जरा बारीक करणार आहे मी हाताने. काही काही आहेत तर ते थोडे जाड राहिले तर ते मी हाताने थोडेसे बारीक करून त्याच्यामध्ये ॲड करते. आणि आता हे सर्व मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे परतून झालं की त्यामध्ये शिजवलेला मोकळा भात आहे तर तो ॲड करते, आणि त्याच्यानंतर ते छान असं परतून घ्यायचं आहे. आणि कढईमध्ये भरपूर असं भाज्या आणि भात असं मिश्रण झालं त्यामुळे मी थोडंसं मिक्स करून घेणार आहे, आणि हा भात काढून 2 वेळेला ते मी परतून घेणार आहे. तर मी भात ॲड केल्यानंतर परत एकदा थोडासा फ्राईड राईस मसाला टाकला, कारण मी थोडासाच फ्राईड राईस मसाला भाज्यांमध्ये टाकला होता. आणि भात टाकल्यानंतर परत एकदा टाकते आणि मिक्स करून घेतलं, आणि त्यातला थोडासा राईस काढून ठेवला, आणि जो अर्ध्या राईसमध्ये मी त्यातला अंड्याचा ऑमलेट आहे तर ते अर्धं टाकलंय, आणि ते छान मिक्स करून घेतलं. असं 2 वेळा मी तो भात परतून घेतला. खूप छान टेस्टी असा हा जो फ्राईड राईस आहे तर तो तयार झाला. आणि सगळ्यात शेवटी मी अगदी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे चिरून. तर बघू शकता तुम्ही, अगदी टेम्पटिंग दिसायला आणि
चवीला तर इतका छान आणि टेस्टी असं झाला होता हा राईस. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये खूप जास्त भूक नसेल तर तुम्ही अगदी छोट्या भुकेसाठी पण ही रेसिपी बनवू शकता. खूप छान टेस्टी लागते. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.